आजच्या ह्या ऐतिहासिक उद्घाटनाच्या निमित्ताने काही महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सत्कार आणि गौरव होत आहे। प्रथमतः ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा यांचा सत्कार आणि गौरव, तसंच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध केलेल्या नोट्सचं अनावरण हे करण्यात येत आहे। याकरिता ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा या मस्क्युलर डिस्ट्रॉफी ह्या आजाराने ग्रासलेल्या असल्याने सन्माननीय आदरणीय भूषण गवई साहेब हे स्वतः डायसवरून खाली येऊन त्यांचं सत्कार आणि त्यांच्या पुस्तकांचं अनावरण करत आहेत। बाकीच्या डिग्नेटरीजनी वरती डायसवर राहावं अशी मी त्यांना विनंती करतो। इचलकरंजी येथील ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा यांचं जीवन म्हणजे लढण्याची जिद्द। तरुण वयात असाध्य अशा मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजारानं त्यांचं शरीराच्या संपूर्ण हालचाली बंद झाल्या आणि त्या पूर्णतः विकलांग झाल्या, पण त्यांनी हार मानली नाही। शिवाजी विद्यापीठातून LLM आणि LLB ह्या दोन्ही परीक्षांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं। सेट आणि नेटची परीक्षाही त्या अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाल्या। शरीर अधिकाधिक दुर्बल होत असतानाही शिवाजी विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचं काम सुरू केलं। पुढे LLB, CA आणि CS ह्या विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लासेस त्यांनी सुरू केले। त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी वकील, यशस्वी न्यायाधीश, CA आणि CS आहेत। आता या संपूर्ण त्यांचं शरीर पूर्णपणे बंद झालेलं आहे। त्यांनी हालचाल पूर्णपणे बंद केलेली आहे। असं असतानाही LLBच्या विद्यार्थ्यांसाठी 40पेक्षा अधिक विषयांच्या नोट्स त्यांनी तयार केल्या। बार काउन्सिलने त्याची दखल घेतली आणि आजच्या ह्या आनंद सोहळ्यामध्ये त्यांच्या गौरवाबरोबरच त्यांच्या नोट्सचंही प्रकाशन आदरणीय नामदार सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या शुभ हस्ते आम्हाला प्रसिद्ध करताना अतिशय आनंद होत आहे। त्या नोट्स लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, लॉ ऑफ टॉर्ट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट पार्ट 1, फॅमिली लॉ पार्ट 1, कॉन्स्टिट्यूशनल लॉ पार्ट 1 अशा प्रकारच्या असून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत। मी आदरणीय गवई साहेबांचं आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो की त्यांनी स्वतः डायसवरून जाऊन ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा यांचा सन्मान आणि गौरव केलेला आहे।